गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशन श्री सरस्वती श्री माता पिता ये नमा. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे आमांसी कृपा करी गा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले. समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत निघा म्हणे जे. श्री गुरु भुवन आपण नये येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयसी. श्री गुरु म्हणते तयसी का गायत्रीसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख. तव पावली शिवरात्र ऐक माग वद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणते तयसी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी. पाहासी विनोद श्री पर्वताचा नयन दाखुनी पादुकेसी दृढ धरी गा वेगेसी. ऐसे म्हणून तयसी मनोवेगे घेऊन गेले. श्री गुरु म्हणते तयसी कागा भ्रांतपणे पाहसी. वेगे जावे दर्शनाची शौर्य स्नान करून श्री गुरायचा निरोप देता. शीघ्र गेला स्नाना करिता ते देखिले माता पिता भ्राता ग्राम लोक सकाळी का. ते पुसती तयसी कवने मार्गे आलसी. आमुची बेटी का न आगेसी लपून येणे कोणा धर्मा. विनवित से माता पित्यांची आम्ही निघालो दोन प्रहरेसी. एक घटिका लागली वाटेची आता आलो गुरु समागमे. एक हजती मित्या म्हणती आम्हा सेवेची आला लपत. ऐसे बडेवारे बोलत अबद्ध म्हणती सकाळ जना. ते कोणा सेवे न बोले शीघ्र स्नान शौर्य केले. पुष्प अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी. पूजा करता लिंगस्थानी देखत झाला श्री गुरु मुनी. अति विस्मया करुणी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चिती श्री गुरु राजा आपणची शंकरा. श्री गुरु पुसती तयसी ये दवारासी किंवा राजासी. तंतुक विनवी स्वामी असी एक नवला देखील आता. समस्त लोक जाऊनी देवालया भितरी बैसुनी. पूजा करीती तुमचे चरणी लिंगन देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत ईश्वर पूर्तता. स्थान महिमाचे ख्याता जे आगामी त्रिभुवनी मागवद्या चतुर्दशी. अपार महिमा श्री पर्वताशी सांगे नाही का तत्परेशी. श्री गुरु म्हणते तंतुका ते पूर्वी ख्यात किरात देशी. विमर्शन राजा परेशी शूराचे पराक्रमासी. समस्त शत्रू जिंकले त्याने आणि एक कुबुद्धी असे. पारधिकारी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे. चंचल सकळाचे अर्था आचार तरी बरवान असे. शिवपूजा करी बहु असे पत्नी त्याची एक असे. सुलक्षण नाम कुमुदती सुशील सगुणा पतिव्रता. मनी करी बहुत चिंता पुरुषा पुला परद्वारता. ईश्वर भक्ती करीत असे. आईचे क्रमिता एके दिवशी पुस लागली आपुले पुरुषाची. मने प्राणेश्वरा परेसी विनंती का असे माझे. तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी. सांगावे स्वामी सविस्तारी कोप न करावा प्राण आता. राजा म्हणे स्त्रियेसी बरोबर पुसले आमसी. होत तेथे कालक्रमुनी शिवरात्री आले. एके दिवशी त्या नगरी होते एक. शिवालय समस्त लोक आले पूजावया. आपणही गेलो इंडावया भक्षवया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत. मज देखून आले धावत काष्ट पाषाण घेऊन. आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत. धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशाने. ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो. मग अंतरगृही निघालो पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरुनी समस्त लोक शस्त्र मारिले मजे का. ओढून टाकती सकाळी का शिवालया बाहेरी. तेथे पुण्य झाले का ऐक शिवरात्रीचे महिमान. मनसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा क्षण त्याचा स्वभाव सर्व भक्षण. सर्व ठाई त्यांची वासना त्याची स्वभाव मजा असती. ऐसे स्त्रियेशी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला. म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विचारुनी. म्हणून लागत असे चरणी कृपा गरिगा प्राणेश्वरा. ऐक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपुती.
करीत होती सा उदरपुरती एके दिवशी अवधारी. पडील होता मास गोळा तो चोचीने धरला कवळा. उडत होती आकाशमंडळात दुरून देखिले गारीने. पाठ लागली ते घारी पुढे मागे पुढे न विचारी. तू पळालीस ते अवतरीची पर्वत गिरीवरी. दुरोनी आली धावत प्राण होता कंटकत. क्रमून शिकरी तू बैसता घारी येऊन चोरीले. गाडी येऊन मारिले चोची. घेऊन गेली मांस कवळे तुझे देह पंच तो पावले. प्रदक्षिणा पुण्य फळे झालीच तुवा राजपत्नी. राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगो तुझा आता राजा. सिंधू देशी जन्म पावे नवधारे. माझी भार्या तुझी होसी जन्म पावसी सृजय देशी. तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होतील. तिसरा जन्म आपण असी राजा होईन सौराष्ट्र देशी. तू उपजे कलिंग राजवंशी माझी पत्नी होशीला. 14 जन्म आपण असी राजा होईन गांधार देशी. तू उपजे मगध कुळशी तू माझे पंचरी. 5वा जन्म आपण असी राजा होईल अवंतेसी. तू दाशर राजकुळी मनमसी जन्मसी. माझी बऱ्या होशील तू. 6वा जन्म आपण असी अनंत नाम परेसी. ययाती कन्या तू होती ते माझी प्राणेश्वरी. 7वा जन्म आपण असी राजा होईना पांड्यदेशी. रूप लावण्या मद सरसी नोहे कवन संसारी. ज्ञानी सर्व गुणी होईन तुझ्या कांती ऐसे वदना. जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी. जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारखे मुख कमळ. वसुमती असे नाव पावसी तुझ वरील स्वयंवरेसी. दमयंती नाळा जैसी स्वयंवर होईला तुझ माझा. देहावसान होता तुझ घेईना सांगता. दिव्य विमानी बैसनी तत्वता. स्वर्गाप्राप्ती जाऊ बळे श्री गुरु म्हणती तंतुकासी. शिवरात्री श्री पर्वत महिमायसी ऐकतो श्वान परेसी. सप्त जन्मी राजा झाला ग्रामी असे कलेश्वर. गानगा ग्रामी भीमा तीरा पूजा करी गा निरंतर. मल्लिकार्जुन समान तंतुका म्हणे स्वामी असी. स्वामी तू मज चालविसी पूजिसी गेलो मल्लिकार्जुनाची. लिंगस्थानी तुझ देखिले सर्व ठाई तुझी एक. झाला असती व्यापक कलेश्वर संगम नायक. एक एक सांगती आमन पुढे ऐकून श्री गुरु हसती. हे रे पादुका धरी म्हणती नयन त्याचे जाकिती. संगम आले तत्काळी श्री गुरु आले संगमासी. तंतुकास पाठविती मठासी. बोलवा वया अशी चलती आपण राहिले संगमात. श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी. बोलाविले शिष्यांची राहू पाती आजी संगमी. मग पुसती तयंसी ते सांगितले बरवसी. आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरे. श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे. श्री शैल शिवरात्र महिमा वर्णन नाम चतुर्शताधिकाय. श्री गुरुदत्त त्रेपन्नमस्तु. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.